नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीत आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 दिनांक 11, 15 आणि 22 या दिवशी विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांची पडताळणी होणार आहे। तर त्या अनुषंगाने दिनांक 11 आणि दिनांक 15 अनेक विद्यालयामध्ये पडताळणी झालेली दिसून येते। आता 22 तारखेला राहिलेल्या विद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये ही पडताळणी होणार आहे। तर त्या अनुषंगाने ज्या शाळेची पडताळणी झाली आहे तर त्याचा जो काही अहवाल आहे किंवा जी काही ऑनलाईन प्रिंट आहे ती कशी डाउनलोड करायची, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। education.maharashtra.gov.in यामध्ये विभागीय लिंकवर गेल्यावर विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला जायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला 11 ते 12 सूचना दिसून येतील। त्या सूचना आपण सविस्तर वाचायच्या आहेत आणि त्याखाली एक रेडिओ बटन आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचे। ज्या ठिकाणी दिले की मी वरील सर्व सूचना वाचल्या असून त्या मला पूर्णपणे समजल्या आहेत आणि मग आपल्याला पुढे जायचं आहे। UDIS कोड आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर खाली जो कॅप्चा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला जे नंबर 2ला दिसेल अटेंडन्स याला आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आपल्या शाळेची जर पडताळणी झाली असेल तर आपल्याला जे नंबर 2चा बटन दिसते तर त्या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे। आता त्या बटनाला जसं आपण क्लिक करू सर्व विद्यार्थी आणि किती विद्यार्थी उपस्थित होते आणि किती ॲब्सेंट होते याची माहिती आपल्याला दिसेल। त्याखाली आपल्याला आपल्या शाळेची संपूर्ण माहिती, जसं की आपल्या शाळेचा UDIS कोड असेल, आपल्या शाळेचं नाव असेल, ज्या दिवशी संबंधित अधिकारी शाळेमध्ये पडताळणीसाठी आले होते त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचं पदनाम आणि आपल्याला इथं OTP व्हेरीफाईड म्हणून दिसेल, म्हणजे त्यांनी आपल्या शाळेची माहिती ऑनलाईन व्यवस्थितरित्या भरलेली दिसून येईल। आता त्याखाली आपल्याला इयत्तानुसार म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी किंवा तुमच्या शाळेची जी काही इयत्ता असेल ती दिसेल आणि त्या ठिकाणी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते, टोटल विद्यार्थी, उपस्थित विद्यार्थी आणि ॲब्सेंट विद्यार्थी अशा प्रकारे आपल्याला माहिती दिसेल। आणि त्याच्याच खाली जर आपण पाहिलं अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि तिच्यापुढे मुख्याध्यापकची स्वाक्षरी अशा प्रकारे आपल्याला माहिती दिसेल। ही झाली एखाद्या शाळेमध्ये एकही विद्यार्थी ॲब्सेंट नसेल तर। आता काही शाळेमध्ये काही विद्यार्थी ॲब्सेंट असू शकतात, तर त्या अनुषंगाने आपण त्याची माहिती पाहूया। संबंधित शाळेची माहिती दिसेल आणि ज्या इयत्तेमध्ये जे विद्यार्थी ॲब्सेंट होते त्या विद्यार्थ्याची सुद्धा माहिती आपल्याला त्याखाली दिसून येईल। केंद्र प्रमुख आहेत किंवा जे आपले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मुख्याध्यापकाच्या सही शिक्क्यानं त्यांना ती नेऊन द्यायची आहे। आता याची आपल्याला प्रिंट काढायची आहे। मग प्रिंट काढायची म्हटल्यावर वरच्या साईडला आपल्याला प्रिंटचा ऑप्शन दिसेल, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जर प्रिंटर जोडला असेल तर तुम्ही डायरेक्ट प्रिंटर देऊ शकता आणि जर नसेल तर मग आपल्याला सेव्ह ॲज PDF म्हणून त्या ठिकाणी ते आपल्याला सेव्ह करून आपल्या सोयीनुसार त्याची प्रिंट काढायची आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेमध्ये पडताळणी यशस्वीरित्या झालेली असल्याबाबतची प्रिंट व्यवस्थित आपल्या शाळेमध्ये जपून ठेवू शकतो आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा त्याची माहिती आपल्याला द्यावायची आहे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा